मंडळी, राजकारणात सत्तेसाठी नेते कोणत्याही थराला जाऊ शकतात, पण जेव्हा ही खुर्चीची लढाई रक्ताच्या खेळात रूपांतरित होते तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो. डोंबिवलीच्या त्या काळ रात्री नेमकं काय घडलं? शांत समजल्या जाणाऱ्या या शहरात अचानक कोयते का तळपले? रक्ताने माखलेला तो रस्ता आणि दहशतीखाली वावरणारे नागरिक, हे केवळ दोन पक्षांमधील हाणामारी नव्हती, तर हा सत्तेचा असा आगोरी खेळ होता ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. आज आपण याच घटनेच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर जडलेला असताना प्रभाग क्रमांक 29 मध्ये काहीतरी अघटित घडणार याची कुणकुण आधीपासूनच लागत होती. सोमवारी मध्यरात्री जेव्हा सर्व शहर झोपण्याच्या तयारीत होतं, तेव्हा या प्रभागात मात्र वेगळीच खिचडी शिजत होती. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरचा रात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. शांततेत पार पाडणारी लोकशाहीची प्रक्रिया अचानक हिंसेच्या वळणावर कशी गेली, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या रात्रीच्या घडामोडींचा क्रम पाहावा लागेल. या संघर्षाची ठिणगी पडली ती पैसे वाटपाच्या संशयावरून. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, पण डोंबिवलीत सोमवारी सकाळी भाजपच्या पत्रकांमधून पैसे वाटप होत असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावर आधीच आक्षेप घेतलेला होता. निवडणुकीच्या रिंगणात साम दाम दंडभेद या सर्व मार्गांचा वापर सुरू झालेला होता आणि या संशयाने कार्यकर्त्यांच्या मनातील राग धुसमत होता आणि हा राग कधीही उफाळून येईल अशी चिन्ह दिसत होती. सोमवारी रात्री 10 वाजलेले होते. आचारसंहितेनुसार प्रचार आणि बैठकांवर बंदी असताना सुद्धा भाजपचे कार्यकर्ते एका ठिकाणी गुप्त बैठक घेत असल्याची खबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. नियम सर्वांना सारखेच असतात, मग भाजपची ही मध्यरात्रीची बैठक कशासाठी, असा सवाल करत शिवसेनेचे कार्यकर्ते थेट त्या ठिकाणी पोहोचले. समोरून प्रतिवाद झाला आणि तिथेच शब्दाने शब्द वाढत गेला. साध्या बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणातच शिवीगाळ आणि धक्काबुक्कीमध्ये झाले. पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली. अंधाऱ्या रात्रीच्या त्या गल्लीत अचानक धारदार शस्त्रांची चमक दिसली. एका क्षणात तिथे असलेल्या जमावाचा संयम सुटला आणि थेट खुनी हल्ल्याला सुरुवात झाली. लाथाबुक्क्यांनी सुरू झालेला हा राडा थेट कोयत्यांपर्यंत पोहोचला. भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावर भर रस्त्यावर कोयत्याने वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक नेता आणि चहूबाजूला उडालेली पळापळ, हे दृश्य पाहून तिथल्या रहिवाशांचा काळजाचा ठोका चुकला. ओमनाथ नाटेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, पण हिंसाचार तिथेच थांबलेला नव्हता. दोन्ही बाजूंकडून दगडफेक आणि मारामारी सुरूच होती. या राड्यात भाजपचे 3 आणि शिवसेनेचे 2 कार्यकर्ते देखील गंभीर जखमी झाले. ज्या डोंबिवलीला सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं, तिथल्या रस्त्यांवर रक्ताचे सडे पडलेले होते. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या घटनेने निर्माण केलेली भीती लोकांच्या मनातून अजूनही गेलेली नाही. आणि या सर्व प्रकारात पोलिसांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. प्रभाग क्रमांक 29 हा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. हे पोलिसांना माहीत नव्हतं का? जेव्हा दिवसा पैसे वाटपाचे आरोप झालेले होते, तेव्हाच पोलिसांनी तिथे कडक बंदोबस्त का लावला नाही? जर पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर एका नेत्यावर कोयत्याने वार होण्याची वेळ आली नसती. पोलिसांची ढिलाई की राजकीय दबाव, अशा चर्चा आता शहरात रंगू लागलेल्या आहेत. आणि सर्वात धक्कादायक आणि विरोधाभासाची गोष्ट म्हणजे राज्य पातळीवर आणि महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती आहे. वर युती आणि खाली कुस्ती, असं चित्र या प्रभागात पाहायला मिळालं. सत्तेसाठी एकत्र येत असताना हे 2 पक्ष निवडणुकीच्या मैदानात एकमेकांचे कट्टर शत्रू बनले तरी कसे? कार्यकर्त्यांमधील हा अंतर्गत कलह एवढा विकोपाला गेला की त्यांना एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत मजल मारली. ही युती केवळ नावापुरतीच उरली आहे का, असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण डोंबिवलीत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती कशी बशी नियंत्रणात आणली खरी, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालेलं होतं. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आलेला आहे. सर्वत्र एक प्रकारची तणावपूर्ण शांतता आहे. लोक घराबाहेर पडायला देखील घाबरत आहेत आणि राजकीय वर्तुळात मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. निवडणुका येतात आणि जातात, पण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलणे हे त्यांच्या कुटुंबासाठी किती घातक ठरू शकते याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. ओमनाथ नाटेकर यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीपुरता हल्ला नसून तो व्यवस्थेवर झालेला घाला आहे. या राड्यामुळे निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही, पण डोंबिवलीच्या राजकीय संस्कृतीला लागलेला हा डाग पुसणे सोपे नाही.
मतदार आता अशा हिंसक प्रवृत्तीला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पैशाचा वापर आणि शस्त्रांचा धाक दाखवून जर निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर सामान्य माणसाच्या मताला काय किंमत उरते? हा प्रश्न आज प्रत्येक डोंबिवलीकर विचारत आहेत. जखमी कार्यकर्त्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मंडळी, डोंबिवलीतील हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या रिंगणात विचारांची लढाई व्हायला हवी, शस्त्रांची नाही, असं बोललं जात आहे. ज्यांनी कोयते उपसले आणि ज्यांनी या हिंसाचाराला फूस लावली त्या मास्टर माइंड पर्यंत पोलीस पोहोचणार का? की हा विषय नेहमीप्रमाणे राजकीय तडजोडीत दाबला जाणार? हे येणारा काळच सांगेल. पण यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की या एका रात्रीच्या राड्याने राजकारण्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणलेला आहे. सत्तेची भूक माणसाला किती हिंसक बनवू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. डोंबिवलीच्या या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? पोलिसांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि या युतीमधील संघर्षावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. राजकारणातील अशाच माहितीपूर्ण असलेल्या पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.